ठरलं तर मग न्यायाच्या रंगमंचावरील थरार. आजचा ठरलं तर मगचा भाग म्हणजे न्यायाच्या रंगमंचावर खेळला गेलेला एक जबरदस्त नाट्यप्रयोगच. कोर्टात अर्जुन सुभेदारने जो बॉम्ब टाकला त्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. अर्जुन भर कोर्टामध्ये असं म्हणतो की विलासचा खून साक्षी शिखरे यांनी केला नसून प्रिया मधुकर यांनीच केला आहे. यावर कोर्टामध्ये सगळ्यांनाच शॉक बसतो. अर्जुन, तुझं काय डोकं वगैरे फिरलं आहे का? मी खून केला नाही असं म्हणणारी प्रिया, आणि मिलॉर्ड, मी यापूर्वी कोर्टामध्ये कधीही बिनबुडाचे आणि बिना पुराव्याचे आरोप ऐकले नाहीत. आरोपीवरचे आरोप सिद्ध करता आले नाहीत म्हणून आता आय विटनेसलाच आरोपी ठरवण्यात येत आहे. काय हा पोरखेळ चालवला आहे का? असं म्हणत कडाडून विरोध करणारे रविराज किल्लेदार. कोर्ट रूममध्ये एकच हंगामा सुरू झाला. संशयाचे जाळे आणि अर्जुनचे नाट्य. पडद्यामागेही नाट्य सुरूच होतं. महिपत साक्षीच्या कानामध्ये म्हणतो की या अर्जुन सुभेदारने जर या प्रियाला लटकवलं ना तर तू सुटशील ना पोरी. पण साक्षीच्या मनात वेगळीच शंका होती. ते आहे हो अण्णा, पण मला अशी शंका येत आहे की हे प्रकरण कुठल्या तरी वेगळ्याच दिशेने चाललं आहे. मला आता भीती वाटत आहे अण्णा. का करत असेल अर्जुन असं? तिच्या प्रश्नावर महिपत फक्त बघ थांब असं म्हणतो. पण अर्जुन सुभेदार काही कच्चे लिंबू नाहीत. ॲडव्होकेट किल्लेदार, मी कधीही पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही हे तुम्हाला चांगलंच माहितीये, असं ठासून सांगत त्याने न्यायाधीशांकडे खुनाच्या रात्रीचं नाट्य पुन्हा एकदा कोर्टात जिवंत करून दाखवण्याची परवानगी मागितली. आजपर्यंत खुनाच्या रात्री काय काय झालं ही जे काय बोललेलं आहे ते सगळं खोटं आहे. खुनाच्या रात्री नेमकं काय काय आणि कसं झालं हे दाखवण्याची परमिशन मला हवी आहे. इथे मी आणि माझे असिस्टंट चैतन्य तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करून दाखवतो. आणि न्यायाधीशांनी ती दिलीही. कोर्टातील अभिनयाचा डाव. आता अर्जुन आणि चैतन्य त्या रात्री आश्रमात साक्षी आणि प्रिया कसं बोलले असतील आणि काय बोलले असतील याचा अभिनय करून दाखवतात. यावर दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते की जज साहेब, हे कोर्टामध्ये काय चाललेलं आहे? आम्ही या मोठ्या 2 वकिलांचा अभिनय का बघायचा? न्यायाधीश त्याला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मुद्द्यावरती या असं बजावतात आणि चैतन्य जागेवर जाऊन बसतो. पण अर्जुनला तर हेच हवं होतं. जज साहेब, मी कधीपासून सगळ्यांना हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि रविराज किल्लेदार यांना तो पोरखेळ वाटत आहे असं म्हणत त्याने त्यांच्यावरच पलटवार केला. मग त्याने प्रिया आणि साक्षीच्या नात्यावर, त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर संशय निर्माण करणारे प्रश्न उपस्थित केले. साक्षी शिखरे यांनी प्रिया मधुकर यांना पैसे दिले होते फीसाठी, आणि ते प्रिया मधुकर यांनी परत दिलेले नसताना देखील साक्षी शिखरे यांनी त्यांच्या सिनेमाची तिकीटं काढली. का बरं काढली तिकीटं? आणि प्रिया मधुकर सिनेमाला गेलेली असताना साक्षी शिखरे ते पैसे मागण्यासाठी आश्रमात गेली होती. आणि योगायोगावर बोट ठेवले, त्याच वेळेला जेव्हा साक्षी आश्रमात येते त्याच वेळेला प्रियाच्या पोटात दुखतं आणि प्रिया आश्रमामध्ये येते. महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षीच्या स्टेटमेंटमध्ये विलासचा उल्लेखही नाहीये, पण प्रियाने असं स्टेटमेंट दिलं आहे की ती आणि विलास आश्रमामध्ये आले होते. अर्जुन पुढे म्हणतो की या कोर्टामध्ये नाटक सुरू आहे दामिनी देशमुख, पण ते मी करत नाही बरं का. नाटक साक्षी आणि प्रिया मधुकर करत आहेत. तो ठामपणे सांगतो की त्या रात्री जे काही घडलं होतं ते सगळं प्लॅनिंग या दोघींनी मिळून केलेलं आहे. न्यायाधीश सर. कोर्टात काही मिनिटं प्रचंड गोंधळ सुरू असतो. सुभेदार, किल्लेदार आणि साक्षी शिखरे कुटुंबीय आपापसात बोलत असतात. पत्रकारही कुजबुजत असतात. न्यायाधीश ऑर्डर ऑर्डर असं ओरडून सगळ्यांना गप्प करतात आणि अर्जुनला पुढे बोलण्याची परवानगी देतात. अर्जुन प्रियाजवळ जाऊन विचारतो, मी अभिनय करत नाही, मी कोणाचाही खून केलेला नाही, मला कोणाचा खून करून काय मिळणार आहे? प्रिया म्हणते. अर्जुन एकाच शब्दात उत्तर देतो, पैसा. पैशाचा लोभ आणि खुनाचे गूढ. तुम्हाला पैसा खूप प्रिय आहे, त्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता. आश्रमात असताना सुद्धा तुम्ही खूप चोऱ्या केलेल्या आहेत. देवासमोरून कुसुमच्या पर्समधून किती वेळा तुम्ही पैसे घेतलेले आहेत, असं म्हणत अर्जुन प्रियाच्या लोभी स्वभावावर बोट ठेवतो. नागराजला काळजी वाटे. दादा, अर्जुनला थांबव ना, आता खुनापाठोपाठ चोरीचा सुद्धा आरोप हा तिच्यावरती लावत आहे. रविराज त्याला बजावतो, इथे आश्रमातले कुसुम आणि मधु भाऊ दोन्हीही आहेत, त्यांची सुद्धा साक्ष घेऊ शकतो, आणि ही गोष्ट जर खरी ठरली ना चोरीची, तर आपण तोंडावर पडू. अर्जुन प्रियाच्या लोभी स्वभावाचं अजून एक उदाहरण देतो. जेव्हा महिपत शिखरे आश्रम विकत घ्यायला आला होता तेव्हा सगळ्यांनी नकार दिला होता, फक्त तुम्ही होकार दिला होता प्रिया मधुकर. प्रियाला आठवतं की तिने मधुभावना कसं सांगितलं होतं की 10 लाख मिळतील आणि त्याचा उपयोग कसा करता येईल. अर्जुन मधुभावना विचारतो, मधुभाऊ, ही गोष्ट खरी आहे का? ते बाहेरूनच हो म्हणतात. न्यायाधीशांच्या सांगण्यावरून मधुभाऊ कटघरात येऊन सगळं खरं सांगतात. प्रिया त्यांना कशी सांगायची की आश्रम विकल्यावर ते मालामाल होतील, म्हणूनच प्रियाने साक्षी शिखरेकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. अर्जुन ठामपणे सांगतो की ते पैसे कोणत्याही फीसाठी नव्हते, तर ते आश्रम साक्षी यांना मिळावे यासाठी होते.
हे ऐकून दामिनी मनातल्या मनात विचार करते की जे काम मला करायचं होतं ते काम तर अर्जुन करत आहे, म्हणजे आता साक्षी आपोआप सुटेल. पण प्रिया अजूनही माघार घेत नाही. नाही, ते पैसे फीसाठीच घेत होते मी, असं ती म्हणते. पूर्णा आणि कल्पना मात्र अर्जुनच्या आरोपांवर नाराज असतात. प्रिया घरात कशीही वागू दे, परंतु अर्जुन हे जरा जास्तच आरोप करतो आहे तिच्यावर, पूर्णा म्हणते. बघा ना, घरच्याच माणसाला गोवायला निघालाय कोणाच्या आरोपामध्ये, असं म्हणत कल्पना म्हणते. अर्जुन पुन्हा सांगतो की प्रियाने कशासाठी आणि कसे पैसे घेतले, त्यामुळे प्रिया वधूकर यांनीच विलासचा खून केलेला आहे, असं अर्जुन म्हणतो. यावर रविराज पुन्हा ऑब्जेक्शन घेतात. अर्जुन सुभेदार, तुम्ही आधी पुरावा द्या. अर्जुन शांतपणे उत्तर देतो, मी तिथेच येत आहे रविराज किल्लेदार, तुम्ही थोडासा धीर धरा. न्यायाधीश रविराजला खाली बसायला सांगतात. खुनाच्या रात्रीचा थरारक उलगडा. नंतर अर्जुन खुनाच्या रात्रीचा थरारक घटनाक्रम उलगडतो. प्रिया, मधुकर आणि सगळेच आश्रमात सिनेमा बघायला गेले होते. विलास आणि प्रिया ते मागेच होते. त्यावेळी प्रियाने विलासकडे पैसे मागितले, परंतु विलासने पैसे देण्यास नकार दिला. मग विलासच्या लक्षात आलं की ते आश्रमात ठेवलेले पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवायला पाहिजे, म्हणून तो आश्रमामध्ये परत जाणार होता. हे प्रियाच्या लक्षात आल्यामुळे प्रियाने तिथे पोटात दुखायचं खोटं नाटक केलं आणि विलासला घेऊन ती आश्रमामध्ये आली. इथे विलास आणि प्रियांचं भांडण सुरू झालं पैशावरून. नंतर तिथे मधुभाऊ आले आणि त्यांनी त्या दोघांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रियाने मधुभाऊंचा अपमान केला आणि परत त्यांचं भांडण सुरू झालं. हे सगळं अर्जुनचं बोलणं ऐकून प्रिया म्हणते की असं काहीही घडलेलं नाहीये. ती तिच्या पटलांना, बाबा हे सगळं थांबवा ना, काय चाललंय हे, असं विचारते. पण अर्जुन तिला थांबवतो. माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत तुमचे वकील मध्ये बोलू शकत नाहीत, तर थांबा, मला बोलू द्या काय घडलं होतं त्या दिवशी. अर्जुन प्रियाजवळ जाऊन विचारतो, चला कुठे होतो आपण प्रिया मॅडम? तर त्या दिवशी तुम्ही मधुभाऊंचा अपमान केला आणि तुम्ही त्यांना ढकललं पण, बरोबर? तुम्हाला माहिती होतं की विलास हा एक गुंडा आहे, त्याच्याकडे पिस्तूल आहे, म्हणून तुम्ही त्याच्याकडचं पिस्तूल काढलं आणि त्याला दाखवलं आणि म्हणालात की सगळे पैसे मला दे, नाहीतर मी तुला मारून टाकेन. अर्जुन पुढे म्हणतो की तेवढ्यात मधुभाऊ तिथे आले आणि त्यांनी त्या दोघांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रियाने त्यांनाही ढकललं. मधुभाऊनी तुम्हाला थांबवायच्या अगोदरच तुम्ही विलासवर गोळी मारलेली होती. प्रिया अजूनही तिचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. मी किती वेळा सांगितलं आहे की जेव्हा विलासला गोळी लागली तेव्हा मी तिथे नव्हतेच सुद्धा, मी एका थोड्याशा अंतरावर लपून बसलेली होते. पण अर्जुन तिला खिंडीत पकडतो. तू किती वेळा कोर्टामध्ये सांगितलं आहेस की विलासचा खून साक्षीने केलेला आहे, परंतु विलासचा खून तू केलेला आहेस. अर्जुनचे प्रश्न ऐकून रविराज पुन्हा उभे राहतात आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या आशिलावरती खूप आरोप करत आहेत, तेही बिनबुडाचे. माझ्या आशिलाची मानसिक आणि शारीरिक स्थिती सुद्धा ते समजून घेत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये जर का माझ्या आशिलाला काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? अर्जुनही त्याला प्रश्न करतो, आणि जर चुकीच्या माणसाला शिक्षा झाली तर याची जबाबदारी कोण घेणार मिस्टर रविराज किल्लेदार? नंतर अर्जुन न्यायाधीशांना सांगतो की प्रिया मधुकर यांनी फक्त विलासलाच मारलेलं नाहीये, तर त्यांनी मधुभावना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आहे. मी असं का करेन? मी का मधुभावना मारेन, असं प्रिया म्हणते. अर्जुन तिला उत्तर देतो, कारण त्यांनी तुला विलासचा खून करताना बघितलं होतं. अर्जुन पुढे म्हणतो की तू विलासला मारलं तेव्हा मधुभाऊंनी तुला थांबवायचा प्रयत्न केला, तू त्यांनाही गोळी मारणार होतीस, परंतु पिस्तुलात एकच गोळी होती आणि म्हणूनच तू तिथला एक फ्लावर पॉट उचललास आणि मधुभाऊंना मारलंस. अर्जुन थेट प्रियाला आव्हान देतो, कबूल कर प्रिया की तू विलासचा खून केलेला आहेस. प्रिया गडबडून जाते, नाही, हे सगळं चुकतंय. अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे की प्रिया आता सत्य बोलण्याच्या खूप जवळ आलेली आहे. रविराज पुन्हा पुरावे मागतात. अर्जुन, ही फक्त तू स्टोरी सांगत आहेस, पुरावे दाखव. तो पुढे म्हणतो, माझ्या मुलीवरती केलेला प्रत्येक आरोपाचे मला पुरावे पाहिजेत, नाहीतर मी तुझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा करीन अर्जुन सुभेदार. अर्जुन शांतपणे म्हणतो, मी सगळे पुरावे देणार आहे तुम्हाला, फक्त तुम्ही थोडासा धीर धरा. नंतर न्यायाधीश ऑर्डर ऑर्डर म्हणून त्यांना गप्प बसवतात आणि 15 मिनिटांचा ब्रेक घेऊन कारवाई पुढे चालू राहील आणि अर्जुन सुभेदार यांच्याकडे पुरावे मागण्यात येतील असं सांगतात. आणि इथेच आजचा भाग संपलेला आहे. उद्याच्या भागांमध्ये म्हणजेच 30 तारखेला कोर्टाचा निकाल लागणार आहे. तर प्रिया सगळं खरं बोलून प्रिया आणि साक्षी या दोघांना सुद्धा शिक्षा होईल हे आपण उद्याच्या भागांमध्ये पाहूयात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. थँक्यू.